नमस्कार, मी अजिंक्य भारतच्या विशेष कार्यक्रमात दिव्या तुमचं मनापासून स्वागत करते. आणि आज आपल्यासोबत एक असं विशेष व्यक्तिमत्व आहे ज्यांनी आपल्या आयुष्यात एक उंच भरारी घेतली आहे. आपल्या कर्तृत्वाने एक नवीन ओळख निर्माण केलेली आहे. दिव्यांग असून सुद्धा किती अडचणींना त्यांना तोंड द्यावं लागलं, पण कुठे न थांबता त्यांनी आपला एक आदर्श निर्माण केलेला आहे. तर माझ्यासोबत आज जुडलेले आहे श्री बंडू श्रीनिवास तडीखेडकर सर. नमस्कार सर. नमस्कार. तर त्यासोबतच त्यांची एक नवीन ओळख आहे की ते पॅरालिम्पिक कमिटी ऑफ इंडियाचे पॅराशूटर सुद्धा आहेत. तर सर, तुमचा आजच्या विशेष कार्यक्रमात सर्वात पहिले स्वागत करते. आणि तुम्ही तुमच्या आयुष्याची सुरुवात आणि या प्रवास तुम्ही कसा चालू केला, मला हे तुमच्याकडून जाणून घ्यायचं आहे. मलाच नाही तर आपल्या सर्व प्रेक्षकांना सुद्धा जाणून घ्यायचं आहे. नमस्कार, माझं नाव बंडू श्रीनिवास तडीखेडकर. मी लातूर जिल्ह्यातील एक शेतकरी कुटुंबात जन्माला आलेला एक मुलगा आहे. तर माझं शिक्षण हे शिवाजीराव पाटील विद्यालय अन्सरवाडा येथे झालेलं आहे. त्यानंतर मग पुढील शिक्षणासाठी मी तालुक्याच्या ठिकाणी महाराष्ट्र महाविद्यालय निलंगा येथे मी शिक्षण घेतलेलं आहे. तिथे माझं BA थर्ड इयर मी केलं आणि त्यानंतर मग मी पोस्ट ग्रॅज्युएशनसाठी पुणे विद्यापीठामध्ये मी प्रवेश घेतला आणि तिथं मी 2006ला माझं पोस्ट ग्रॅज्युएशन मी कंप्लीट केलं. मग तिथून पुढची जर्नी मी सेट आणि नेट करण्याच्या ह्याच्यामध्ये मी एज्युकेशनमध्ये मी इंटरेस्ट वाटला म्हणून मी पुढे ते शिकायचा प्रयत्न केला आणि ते मी सेट आणि नेट दोन्ही पण मी एक्झाम क्रॅक केलेले आहेत. मग त्यानंतर मला वाटलं बाबा PhD पण आपण करूयात. शिक्षणामध्ये रुची असल्यामुळे मी पुढे PhDसाठी पण मी प्रवेश घेतला. मुंबई विद्यापीठामध्ये मी राज्यशास्त्र विभाग मुंबई येथे मी PhDला माझा प्रवेश घेतला. आणि त्यानंतर माझी PhD चालू असतानाच मग काही दिव्यांगाचे ग्रुप आहेत, त्या ग्रुपला बातमी पेपर न्यूज आली आणि त्याच्यामध्ये अशी मला माहिती मिळाली की पॅराशूटिंग या स्पोर्टमध्ये दिव्यांगांना पण भाग घेता येतो. अच्छा. मग त्यावेळेस मी ते वाचलं आणि मी बालेवाडी स्टेडियम शिवछत्रपती क्रीडा संकुलन बालेवाडी येथे त्या स्पर्धा आयोजित केल्या होत्या आणि त्या पुणे महानगरपालिका व पॅरा टार्गेट असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने होत्या. मग त्यावेळेस मी सरांना त्यांच्या फोन केला आणि सर मला असं पार्टिसिपेट व्हायचं आहे आणि मग मी सहभाग घ्यायचा तर मी येणार आहे तिकडं. तर सर बोलली की या तुम्ही. मग तिथून माझी पॅराशूटिंगच्या क्षेत्रामध्ये खऱ्या अर्थाने माझी सुरुवात झाली. आणि मग मी तिथे गेल्यानंतर मला सरांनी पार्टिसिपेट करून घेतलं. पहिली जिल्हास्तरीय पुणे जिल्हास्तरीय पॅराशूटिंगमध्ये मी 3ऱ्या नंबरला मला मेडल मिळालं आणि मग मला तिथं इंटरेस्ट यायला लागला आणि रुची वाटली आणि मग मी तिथून माझ्या ह्या स्पोर्टची खरी सुरुवात झाली. अच्छा. म्हणजे आवड तुमची जी निर्माण झाली ती 2021-22 मध्ये. तर तुम्ही एका न्यूजपेपर मध्ये ते बघितलं होतं. अच्छा. मग नेमकी म्हणजे तुम्हाला माहित नव्हतं की तुम्हाला हे करायचं आहे की नाही करायचं आहे? ते वाचल्यानंतरच माहिती झाली की बाबा ह्याच क्षेत्रामध्ये पण पॅराशूटिंग मध्ये पण दिव्यांगांना पार्टिसिपेट करता येतं आणि संधी आहे. हे त्या बातमीतनं मला माहिती झाली असं. अच्छा. मग जेव्हा तुम्हाला हे माहित पडलं, मग त्या अगोदर तुम्हाला काही माहित होतं की पॅराशूटर म्हणजे आय थिंक काय असतं? नाही, ते काहीच माहिती नव्हतं त्या अगोदर. मग मनात काही भीती वगैरे? नाही, तसं काही भीती वगैरे वाटली नाही. पण फक्त एकच की एज्युकेशन करायचं, सेट नेट व्हायचं आणि प्राध्यापक होऊन एखाद्या महाविद्यालयात शिकवायचं हे डोक्यामध्ये होतं. पण ज्यावेळेस बातमी वाचली मग पुन्हा परत मला त्या गोष्टीत इंटरेस्ट यायला लागला. मग मी त्या क्षेत्रामध्ये हळूहळू घुसायला लागलो. असं झालं ते. जसं आता पॅराशूटर म्हणून तुम्ही महाराष्ट्रात ओळखला जाता, तुम्ही तुमचं एक नवीन ओळख निर्माण केलेली आहे. तर आतापर्यंत तुम्ही काय अचीव्ह केलेलं आहे या क्षेत्रात? 2022ला मी पहिली जिल्हास्तरीय खेळलो. मग तिथं कॉन्फिडन्स आला. मग परत झोनल होती 2022ची. मग त्यावेळेस माझे नोव्हेंबरमध्ये काहीतरी होती ते. तर त्यावेळेस माझे वडील एक्सपायर झाले 22ला. त्यावेळेस मग मला जाता नाही आलं तिकडं. मग बाकीचे मुलं जाऊन खेळून आले. 2023ला मी डिस्ट्रिक्टला पण हे केलं. त्यावेळेस पण मला 2ऱ्या नंबरचं मेडल मिळालं. मग परत अजून रुची वाढली. मग परत मी झोनलमध्ये सहभाग घेतला. मग झोनल पण तिथं मी नॅशनल क्वालिफाय झालो की तिथं क्वालिफिकेशन असतं की कितक्या ह्याला स्कोअरला तो नॅशनल खेळू शकतो. मग त्याच्यामध्ये मी पुढे नॅशनल पण खेळलो. मग हे करत असताना आम्हाला इक्विपमेंटची आवश्यकता असते. मग त्याच्यामध्ये जॅकेट येतं, पॅलेट येतात, रेंज फी असते
परत नंतर ट्रॅव्हलिंग खर्च असतो, जे इक्विपमेंट इक्विपमेंट ज्या सगळ्या मग त्याच्यापैकीतली आम्हाला रायफलची जी इक्विपमेंट पैकीतली एक रायफल आहे तर ती तेवढी आम्हाला पॅरा टार्गेट असोसिएशनचे आकाश कुंभार सर अध्यक्ष आहेत, त्यांनी आम्हाला ते तेवढ्या काळापुरती म्हणजे 15-20 दिवसाच्या दरम्यानचं आम्हाला त्यांनी प्रशिक्षण पण दिलं आणि त्याच्यामध्ये आम्हाला त्यांनी नॅशनल पर्यंत खेळायला घेऊन गेले ते. अच्छा असं झालं. मग पुन्हा ते 2023ला हे झालं, खेळून आलो. मग 2024ला मग पुन्हा नंतर त्यांनी त्यांच्या आर्थिक संस्थेच्या आर्थिक याच्यामुळं आम्हाला त्यांनी मग मदत जरा थोडी थांबवली. मग थांबल्यामुळे आम्ही मग परत मी दुसऱ्या ह्याच्यात गेलो. मग पुन्हा नंतर दुसऱ्या व्यक्तीकडनं आम्ही चौकशी केली बाबा आम्हाला कोणी सहकार्य करेल का. बरोबर. मग त्यामुळं बऱ्याच ठिकाणी गेल्यानंतर तिथं तसं काही सहकार्य भेटलं नाही. मग शेवटी आम्ही अंजली भागवत मॅडम म्हणून आहेत, ते इंटरनॅशनल शूटर आहेत, कोच आहेत, इंटरनॅशनल कोच पण आहेत चांगल्या प्रकारच्या. मी त्यांना रिक्वेस्ट केलं मॅम मला असं असं हे करायचं आहे. तर त्यांनी त्यांच्याकडे एक रायफल होती. मागच्या 2024च्या ह्याला मला त्यांनी रायफलची सपोर्ट केले, कोचिंगची पण त्यांनी सपोर्ट केले. ज्यावेळेस माझा स्कोअर 586 येत होता तर त्यांनी मला कोचिंग वगैरे देऊन डायरेक्ट मला त्यांनी 525 पर्यंत मला त्यांनी कोच माझी म्हणजे मला प्रशिक्षण देऊन तिथपर्यंत माझा स्कोअर यायला लागला. मग मागची मी नेट दिलो. मग माझ्याकडे पुन्हा नंतर रायफल नव्हती म्हणून मी मधल्या काळामध्ये स्टॉप केलं थोडंसं असं काही काळासाठी. ओके. एक पॅराशूटर म्हणून तुम्ही तुमचा हा क्षेत्र निवडलाय, ठीक बरोबर. आहे. हो. तर यामध्ये तुम्हाला काय अडचणी आल्या? कसं आहे ना की खूप अडचणी लोकांना जातात आपापल्या क्षेत्रात. मग तुम्हाला काय अडचणी गेल्या की घरच्यांनी तुम्हाला सपोर्ट केलं की नाही केलं, कसं काय? आता एक आहे की घरची पण तशी परिस्थिती माझी काय असं भलाढ्य नाही की बाबा चला वर्ष आता सगळ्या जे इतके काही स्पोर्ट आहेत त्या स्पोर्टमध्ये सगळ्यात महागचा खेळ म्हणून याच्याकडे बघितलं जातं शूटिंगच्या क्षेत्राकडे. मग त्याच्यामध्ये सगळ्या बाकीच्या इक्विपमेंट आल्या. मग त्यामुळे मग घरच्यांकडनं किती हे मिळणार आपल्याला सहकार्य. तरी पण त्यांनी ट्रॅव्हलिंग खर्च असेल म्हणा, वैयक्तिक आपल्या फिटनेससाठीचा असेल म्हणा किंवा काही पॅलेटचा की बाबा काही काळासाठीचा ते करू शकले. पण मेन म्हणजे इक्विपमेंट सगळ्यात महत्त्वाची म्हणजे रायफल आहे. ओके. आणि ते आपल्याकडे नाहीये. बाकीच्या छोट्या छोट्या वस्तू आपण असं थोडं दरवर्षी 2-3 वर्षामध्ये एक घेऊन आपण बाकीच्या ऍडजस्ट केल्या. पण रायफल ही 5 ते 5.5 लाखापर्यंतची रायफलची त्याची प्राइस आहे. अच्छा. मग ते आपण एकदाच आपण करू शकत नाही. आपली तशी परिस्थिती पण नाहीये. आता ग्रामीण भागातला शेतकरी कुटुंबातला मुलगा म्हणल्यानंतर आपल्याकडे असणार आहे किती होय बाबा. शेती पण तशी आपल्याकडे आहे खूप आणि त्याच्यातून उत्पन्न निघाल तर आपण घालू शकतो, हे पण नाहीये. आणि प्रत्येक कॅन्डिडेटला ती रायफल हवी आहे. प्रत्येकाला आपली स्वतःची इक्विपमेंट असेल तर ते त्याच्यामध्ये आपल्याला चांगल्या रँक मध्ये येऊ शकतो की बाबा 1, 2, 3, 4 अशा रँक मध्ये येऊ शकतो, तरी येऊ शकतो असं त्याच्यामध्ये हे आहे. अच्छा. मग तुम्हाला ह्या जेव्हा अडचणी गेल्या तर मग तुम्हाला म्हणजे आता समजा की कुठल्याही क्षेत्रात आपल्याला अडचणी तर जातातच, पण जसं तुम्ही सांगितलं की तुम्ही टप्प्याटप्प्याने सर्व काही हे केलं, मग तुम्हाला त्यांच्याकडून पण सपोर्ट मिळाला. मग आता ही जे रायफलचं आहे तर तुम्हाला यासाठी केंद्र सरकारने किंवा मग आपल्या राज्य सरकारने तुम्हाला कुठल्याच प्रकारे मदत नाही? तशी काही मदत नाही झाली किंवा ते करू पण शकत नाहीत का. तर जी नॅशनलला 1, 2, 3 अशा रँकवर जी मुलं असतात त्यांना केंद्र सरकारकडनं म्हणा किंवा साई अशी एक संस्था आहे त्यांच्याकडनं म्हणा किंवा बाकीचे जे CSR अंतर्गत येणाऱ्या जी NGO आहेत किंवा कंपन्या आहेत त्या 1, 2, 3 या नंबरलाच त्यांनी सहकार्य म्हणजे मदत ते करतात, स्पॉन्सरशिप ते त्यांना देतात. बाकीच्यांना कुणाला ती मदत भेटत नाहीये असा विषय असल्यामुळे मग ते मदत आपल्याला म्हणजे असं आहे की जे 3rd रँक मध्ये असतील तेव्हाच आपल्याला मदत होती. मग आतापर्यंत तुम्ही जसं तुमचं सर्व आता तुम्ही सांगितलं की तुम्ही टप्प्याटप्प्याने जमा केलं, जॅकेट झालं आणि काय काय तुम्ही इक्विपमेंट सांगितले, मग तुम्हाला जमा करायला खूप अडचण गेल्या असेल ना? हो, खूप अडचणी गेल्या ना. आता जॅकेटचीच किंमत जवळजवळ 30,000 पर्यंत आहे. परत टेबल बनवायचं म्हणलं की आम्हाला पॅरावाल्यांना टेबल लागतो प्रोन खेळण्यासाठी, स्टूल लागतं, बाकीच्या पण अजून काही पॅलेट लागतात. आज पॅलेटची एक टीन घ्यायचं म्हणलं तर ते 950 रुपयाला आहे. ती 2-4 दिवसामध्येच ते संपून जाते. मग असं महिन्याला 6-7 हजाराचे पॅलेट लागतात. ते बाकीच्या रेंजची फी असते 2000 फी आहे रेंजला पण. मग ट्रॅव्हलिंग 10-15 किलोमीटरच्या अंतरावरून यायचं त्याची ट्रॅव्हलिंगचा खर्च असतो. ह्या सगळ्या गोष्टीमुळं आणि एक मुळात म्हणजे रायफल नाहीये. मग रायफल नसल्यामुळे आपल्याला जर ह्या 3 म्हणजे 1, 2, 3 या रँक पर्यंत जायचं म्हणलं तर स्वतःची रायफल असेल
तर आपणाला तिथपर्यंत पोहोचता येईल. तर कसं की बाबा त्याच्यामध्ये सेटिंग असतात रायफलला पण. हा, आता मी शेअरिंग मध्ये रायफल मी घेतलो तर माझ्या अगोदर खेळलेल्या व्यक्तींची सेटिंग वेगळी असते, त्यांची पोझिशन वेगळी असते. त्याच्यामुळे ते आपल्याला ती मी घेऊन लगेच खेळायला गेल्यानंतर मला ते सेटिंग करायलाच माझा बराच वेळ पण त्याच्यामध्ये जातो आणि ते तितक्या ह्याच्यामध्ये सेटिंग करून पण ते शूट व्यवस्थित नाही होत. त्यामुळे ते वैयक्तिक रायफल असणं हे गरजेचं आहे ह्या क्षेत्रामध्ये. तर मग सर आता जसं तुम्ही सांगितलंय की तुम्हाला रायफलची गरज आहे, पण या अगोदर मग तुम्ही कुठे कोणाला मदत मागितली आहे की नाही तुम्हाला तुमच्या क्षेत्रात या गोष्टीची फार गरज आहे, पण जसं तुम्ही कोणाला मदतीचा हाक दिलाय का? मी आता त्यांचं नाव नाही घेणार, पण खूप पुण्यातले नामवंत व्यक्ती आहेत, त्यांच्याकडे पण मी माझं प्रपोजल बनवून मी माझं दिलं होतं. त्यांच्याकडनं ते बोलले की नॅशनलला मेडल मिळाल्यानंतरच आम्ही सहकार्य करतो असं बोलले. पुन्हा एक सॉफ्टवेअर पुण्यातली नामवंत सॉफ्टवेअर कंपनी आहे, त्यांना पण मी म्हणलं की आम्ही प्रपोजल बनवून दिलं. दोघांचं बनवलं होतं, 2 पॅराशूटर आम्ही, आणि एकाला कसं देता येईल नाही म्हणून आम्ही दोघांचं बनवून दिलं होतं. तर ते बोलले की आम्ही एका संस्थेला मदत करतो, वैयक्तिक इंडिव्हिज्युअली एका व्यक्तीला नाही करू शकत. त्यामुळे आमच्याकडे कुठली, आणि ते पण 12 ATG असणाऱ्या संस्थेला आम्ही मदत करू असं त्यांनी म्हणल्यामुळे मग आमच्याकडे तशी कुठली संस्था पण नाहीये आणि हे पण नसल्यामुळे आम्ही मग ते हे केलं असं. मग जेव्हा तुम्ही प्रपोजल रेडी केलं आणि त्यांना एक्सप्लेन पण केलं असेल ना की ही जी आता कॉम्पिटिशन आहे ही आपल्या भारतासाठी आहे आणि मग एक तुमची वेगळी ओळख निर्माण होईल आणि भारताचं सुद्धा नाव मोठं होईल, तर मग तेव्हाही सुद्धा असं आहे की त्याच्यामध्ये प्रपोजल मध्ये मी सगळा उल्लेख केला होता की मी डिस्ट्रिक्ट पासून ते इंडियन टीम ट्रायल पर्यंत मी इंडियन टीम ट्रायल पण दिलेलं आहे. त्याच्यामध्ये मागच्या वर्षी मी दिले इंडियन टीम ट्रायल पण दिले. तर त्याच्यामध्ये सगळा उल्लेख मी केला होता आणि पुढे कोणत्या स्पर्धा असणार आहेत, कधी असणार आहेत काय ह्याचा पण उल्लेख केला होता. आणि माझ्या जे रँकिंग आहेत ते कमी अधिक प्रमाणात जी झालेल्या आहेत तर त्या फक्त इक्विपमेंटमुळे होत आहेत असा सुद्धा उल्लेख मी त्याच्यामध्ये केला होता. अच्छा, असं आहे ना. मग तुमचं प्रपोजल तुम्ही फक्त 2-3 ठिकाणीच दिलाय ना? दिलेलं होतं. हो. अच्छा सर, आणखीन एक प्रश्न की तुमचा उदरनिर्वाह तुम्ही कसं काय मॅनेज करतात, म्हणजे कसं चालतोय? मी पुण्यात आल्यापासून सुरुवातीला आलो त्यावेळेपासून मी की रस्त्यावर टेबल टाकून फोल्डिंग करून मी नंबर प्लेटचा व्यवसाय माझा मी चालवायचो आणि मग माझा बाकीचा सगळा खर्च भागवायचा. मग त्यानंतर मी पुण्यामध्ये एक छोटंसं दुकान घेतलं. मग तिथे माझा छोटा भाऊ असतो, तो नंबर प्लेटचं दुकान चालवतो आणि मग त्याच्यावर आमचा सगळा खर्च, कुटुंबाचा घरचा सगळा खर्च भागतो. आणि ते विशेष म्हणजे यामध्ये ह्या सगळ्या प्रवासामध्ये प्रदीप शिवाजी पाटील हे माझा मावशीचा मुलगा आहे आणि त्यांनी सुरुवातीला मला आधार दिला आणि मग तिथून मग मला बाकीच्या गोष्टी सगळ्या ह्या प्रवासामध्ये माझ्या पुढच्या होत गेल्या आणि मी तिथून इथपर्यंत मी त्यांच्यामुळं मी पोहोचलेलं आहे. बाकी आणि जरी व्यवसाय माझा छोटासा आहे आणि ते करत असलो तरी सुद्धा सगळ्यात महत्त्वाचा सपोर्ट म्हणजे ते करतायत की बाबा मला कुठल्या गोष्टी जर कमतरता आली तर ते मला सध्या प्रोव्हाइड करतायत. तर सर मग आता तुम्हाला मदतीची अपेक्षा आहे का? आहे ना, कारण इक्विपमेंट सगळ्यात महत्त्वाचं असतं. बाकीच्या जरी मी छोट्या जे शक्य आहे मला ते मी एकत्र जमा केलेल्या असल्या किंवा माझ्यासाठी आवश्यक केलेल्या असल्या तरी सुद्धा सगळ्यात महत्त्वाची इक्विपमेंट म्हणजे मला रायफलची आवश्यकता आहे. रायफल असेल तर मग मी नॅशनल करू शकतो, इंटरनॅशनलला पण मी जाऊ शकतो, आपल्या महाराष्ट्राचं देशाचं नाव मी उज्ज्वल करू शकतो ह्याची मला खात्री आणि आत्मविश्वास मला आहे. आणि रायफल मिळणं हे सगळ्यात महत्त्वाचं आहे सध्याच्या परिस्थितीमध्ये मला. अच्छा, आता 5 डिसेंबर 2025 आत्ताच्या याला ते 10 या काळामध्ये नॅशनल आहे, पण माझ्याकडे सध्या अजूनही आता कंडिशनला रायफल नाही. 15 दिवसावर आलेले आहेत मॅचेस, म्हणून मला रायफलची आवश्यकता आहे आणि मला ते करायचंच आहे. हे माझ्या डोक्यात असं फिट बसलेलं आहे. नाही, गरज आहे सर तुम्हाला, कारण तुम्ही फक्त तुमच्या स्वतःसाठी नाही तर महाराष्ट्र आणि भारतासाठी एक नवीन ओळख निर्माण करून देत आहात. जितक्या प्रमाणात तुम्हाला मदत करता येईल नक्की करा, कारण हे जे यश आहे फक्त सरांचं नाही तर संपूर्ण भारताचं असू शकते. आणि त्यासोबतच स्क्रीनवरती जे QR कोड तुम्हाला दिसेल त्याला स्कॅन करून तुम्ही नक्की सरांना स्पॉन्सरशिप करा, कारण आपल्या सर्वांचा पाठिंबा माझ्या सरांचं यश हे नक्कीच आहे. व त्यासोबतच आज सरांनी तुम्ही तुमचा अमूल्य वेळ दिल्याबद्दल मनापासून धन्यवाद सर. आणि अशा विशेष व्यक्तींची भेट मी नेहमी तुम्हाला करूनच देणार आहे, पण त्यासाठी अजिंक्य भारतच्या पेजला फॉलो करायला विसरू नका. धन्यवाद. धन्यवाद. अजिंक्य भारत.